नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह परतीचा मान्सून त्या ठिकाणी हजेरी लावणार आहे. विशेष करून आपण बघू शकतो की आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये नव्याने चक्रवात वाऱ्याने त्याने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह उद्यापासून त्या ठिकाणी राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस, त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जामखेड, कर्जत, तसेच आपण बघू शकतो की बारामती, पूर्ण, जेजुरी या परिसरात देखील जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना देखील अतिमुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरेगाव तसेच कोकण किनारपट्टी, तसेच आपण बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रात त्या ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, इगतपुरी या परिसरात देखील जोरदार पाऊस त्या ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच आपण बघू शकतो खेडला देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अहमदनगरचा जो दक्षिणेकडील परिसर आहे या परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. तसेच आपण बघू शकतो इकडं उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी फार काही पावसाचा जोर नसणार आहे, परंतु उद्यापासून या परिसरात मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच आपण बघू शकतो की इकडं विदर्भ आणि मराठवाड्यातील उत्तरेकडील भागामध्ये त्या ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या परिसरात देखील आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. धन्यवाद मित्रांनो.